कलिंगड हे उन्हाळ्यातील एक अत्यंत आरोग्यदायी आणि चवदार फळ आहे, ज्याचा ज्यूस शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतो. कलिंगडमध्ये सुमारे 90 ते 92% पाणी असते. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आणि हायड्रेट राहण्यासाठी कलिंगडचा ज्यूस उत्तम आहे. हे कलिंगडचे ज्यूस प्यायल्याने शरीराचे तापमान कमी होण्यास मदतसुद्धा होते. तर चला पाहूया कलिंगडचा ज्यूस कसा तयार करायचा. नमस्कार मंडळी, मी वनिता. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. कलिंगड आता हे स्लाईसप्रमाणे कट करून घेतलेले आहेत. आता त्यातल्या बिया आपल्याला काढायच्या आहेत, जेणेकरून बिया मिक्सर नाही झाल्या पाहिजे. आता कलिंगड आपल्याला सुरीने बारीक मोठे कट करून घ्यायचे आहेत. कलिंगडमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असतात. रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढण्यास मदत करतात. त्याचप्रमाणे व्यायाम किंवा कष्टाच्या कामानंतर होणारा स्नायूंचा त्रास कमी करण्यासाठी कलिंगडचे ज्यूस मदत करतो, कारण कलिंगडमध्ये पोटॅशियम असते. आता हे स्लाईस छोटे मोठे काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी 2 चमच लिंबाचे रस टाकलेले आहेत. त्यानंतर 1 चमच चाट मसाला, 1 चमच काळं मीठ आणि 1 चमच मी साधं मीठ घातलेलं आहे. इथे खडीसाखर वापरलेली आहे, मी साखर नाही वापरलेली. खडीसाखर तुम्ही चहा किंवा सरबत किंवा थेट खाऊन वापरू शकतात. किंचित पाणी वापरून आपल्याला हा मिक्सर करायचा आहे. आता हे मिक्सर गाळून घ्या चाळणीने. कलिंगडचा ज्यूस उन्हाळ्याच्या उष्णतेपासून त्वरित आराम मिळवून देते आणि आपला ज्यूस असा मस्त रेडी झालेला आहे. आता हे ज्यूस तयार झालेले आहेत. एका काचेचे ग्लास घ्या, त्याच्यामध्ये छोटे छोटे तुकडे करून टाकलेले, ते सुद्धा कलिंगडचेच आहेत. आणि असं छानपैकी कलिंगडचा ज्यूस त्याच्यामध्ये ओतून घ्या. थोडे बर्फाचे तुकडे त्यामध्ये घालून घ्या आणि आपला कलिंगड ज्यूस तयार झालेला आहे. कलिंगड शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवते, त्यामुळे डिहायड्रेशन होत नाही. यात कॅलरीज अत्यंत कमी असतात. नैसर्गिक गोडवा आणि फायबरमुळे पचनास मदत होते. अशा पद्धतीने आपण कलिंगडचा ज्यूस तयार केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा आणि चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा छान छान व्हिडिओ बघत राहा. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.